ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे। सिंधी रेल्वे येथे वन जमिनीवरील 82 घरांचे काढले अतिक्रमण। वन विभाग व पोलीस विभागाच्या 400 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली कारवाई। गेल्या अनेक वर्षांपासून सिंधी रेल्वेतील मौजा परसोडी शिवारात वन विभागाच्या सर्वे नंबर 26, 27 व 28 वरील 3 हेक्टर जमिनीवर 82 कुटुंबांनी अतिक्रमण करून कच्चे व पक्क्या घराचं बांधकाम केलं होतं। आज वन विभागाने पोलीस विभागाच्या मदतीने कायदेशीर कारवाई करून 82 घराचं अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे। सहाय्यक वन संरक्षक हरिलाल सरोदे व माधव आडे यांच्या मार्गदर्शनात 130 वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाच्या 300 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान कुठलीही अनुचित घटना न घडता शांततेत कारवाई पार पडली आहे। सेलूच्या तहसीलदार शकुंतला पाराजे, सिंधीचे नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती। याच्यामध्ये मौजा परसोडी सिंधी रेल्वेमध्ये 26, 27, 28 वन विभागाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करण्यात आलेलं होतं। साधारणतः अतिक्रमण बरेच काळापासून असल्याने अतिक्रमण हटवण्याचे हे आमचं नेहमीच काम आहे। अतिक्रमण हटवण्याची ज्या ठिकाणी अनधिकृतरित्या अतिक्रमण झालं त्या ठिकाणचं अतिक्रमण आम्ही हटवण्याची कार्यवाही करतो, वन विभाग करतो। याच्यामध्ये आम्ही सर्वात आधी पब्लिक नोटीस, दवंडी वगैरे देऊन रीतसर कायदेशीर कारवाई करून आम्ही सदर अतिक्रमण हटवलेलं आहे। आता सदर जागेमध्ये हे 3 हेक्टर क्षेत्र आहे आमचं वन विभागाचं। या सदर 3 हेक्टर जागेमध्ये संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे। साधारणतः या ठिकाणी 82 घरं होते।